आता एक महत्त्वाची बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली। यंदा मे महिन्याच्या अखेरीस राज्यात पावसानं धुमाकूळ घातला होता। त्यानंतर पुढचे 3 महिनेही म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्टमध्येही पावसानं जोरदार हजेरी लावली। पण मान्सूनच्या शेवटच्या सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज होता। पण सप्टेंबरमध्ये पावसानं विदर्भ, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण केली। यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। अशातच ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होताच नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रातून निरोप घेईल असा अंदाज हवामान खात्याच्या तज्ज्ञांनी वर्तवला होता। परंतु आताच्या ताज्या रिपोर्टनुसार राज्यात 15 ऑक्टोबर पासून पुढील 7 दिवस वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं शेतकऱ्यांना मोठं आवाहन केलंय। शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिकं पाऊस वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावी अशा सूचना सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत। मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी हवामान पूर्णपणे कोरडं असल्याचं पाहायला मिळालं। नैऋत्य मान्सूननं राज्यातून निरोप घेतल्याचं चित्र निर्माण झालं होतं। मात्र 15 ऑक्टोबर पासून राज्यातील हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे। 18 ऑक्टोबर पर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे। पाऊस पुन्हा एकदा विदर्भ आणि मराठवाड्याला झोडपून काढू शकतो। येथील अनेक भागात ढगाळ हवामान किंवा वादळी पावसाची शक्यता असेल, तर खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाच्या जोरदार सरी बरसू शकतात। मुंबई, पुणे, मराठवाड्यात पावसानं धुमाकूळ घातल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात पाऊस माघारी घेईल असा अंदाज होता। मुंबईतून पावसानं निरोप घेतल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं होतं। दसऱ्यापर्यंत म्हणजेच 2 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाच्या सरी कोसळल्या होत्या। 5 किंवा 6 ऑक्टोबर पासून पाऊस परतीच्या प्रवासाला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती। दरम्यान ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच 3 तारखेला महाराष्ट्रात शक्ती चक्रीवादळ घोघावणार असल्याची माहिती समोर आली होती। आपत्ती व्यवस्थापन विभागानं या वादळाच्या संभाव्य परिणामांबाबत जिल्हा स्तरावर अतिदक्षतेचा इशाराही दिला होता। दरम्यान 15 तारखेपासून पुढील 7 दिवस पाऊस आपली दमदार हजेरी लावणार असल्याचं चित्र पाहायला मिळतंय।